हाय हॅलो नमस्कार, मी दीपाली सबका स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. कशा आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये. चला तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात बघूया. आजचं रुटीन काय काय आहे. आणि आता सकाळचं सगळं आवरले, दुपारचं जेवण झाले, दुपारचे आता 2 वाजल्यात. घरातलं आवरलं, सर्वांचं जेवण वगैरे झालं, फौजींचं पण जेवण झालंय. आणि चला आता खूप मोठं एक काम करायचं आहे. कारण आता तुम्हाला सर्वांना माहिती आहे की आम्ही कुठं जाणार आहे. तर आम्ही चाललोय आता गावी. दसऱ्याला अर्णव कुणाला सुट्टी आहे, त्यामुळे आम्ही 15 ते 20 दिवस गावी सुट्टीला चाललो आहे. तर चला आता पॅकिंग वगैरे करायची, उद्याच आम्ही निघणार आहे. तर आता दुपारची सगळी कामं आवरल्या, थोडा वेळ आहे तर म्हटलं जे आपल्याला कपडे वगैरे न्यायचे आहेत ना ते एका ठिकाणी ठेवूया. आणि फौजींना टाइम भेटेल तेव्हा फौजी व्यवस्थित बॅग पॅक करतील. आणि इथं बघा भांडी वगैरे सगळं आवरलंय. थोडीफार जेवण आता आम्ही जेवलोय ती भांडी आहेत. फौजींना दुपारपासून सुट्टी आहे. आता फौजी जेवायला आल्यात, काही काम आहे तर थोडंफार ते जातील. पण आता सध्या फौजी घरी आहे तर मला हेल्प करतील. अर्णव कुणालची, माझी, फौजींची कोणती कपडे न्यायचे आहेत ते मला सगळे व्यवस्थित ठेवायचे. तर जायचं म्हटलं ना गावाला भरपूर अशी कामं असतात. थोडीफार शॉपिंग वगैरे करायची होती, ती आमची झाल्या. त्याचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत आलाय. तो पण व्हिडिओ छोटा झालता कारण मला जास्त व्हिडिओ घ्यायला जमला नाही. आणि आता गावाकडे जायचं त्यामुळे घरात पण भरपूर अशी कामं आहेत. एक्स्ट्रा काही भांडी वगैरे होती, डबे वगैरे सगळे धुवून वगैरे ठेवल्यात. कारण दसऱ्याची साफसफाई केली ना तेव्हाच मी सगळी एक्स्ट्रा भांडी आहेत ती सगळी क्लीन केल्यात. तेव्हा पण व्हिडिओ घेतले नाहीत कारण थोडं टाईम पण नव्हतं. आणि मेन अर्णव कुणाल नसतात व्हिडिओ घ्यायला. आता कसं फौजी पण आहेत घरी, कुणाल पण आलाय. तर म्हटलं कोण नाही कोणतं व्हिडिओ घेईलच. तर म्हटलं चला व्हिडिओ आपण बनवूया. चला तर आता लागूया पटपट कामाला. सगळे मला कपडे वगैरे बघायचे आहेत, कोणकोणते घ्यायचे आहेत. आणि गावाला जायचं म्हटलं ना मेन मोठं काम असतं पॅकिंग करायचं. जास्त नसते पण ते असं जोपर्यंत आपण पॅकिंग करत नाही ना तोपर्यंत वाटतं अजून बॅग पॅक करायचे, बॅग पॅक करायचे. तर चला आता पटपट आवरते, करा ब्लॉग कंटिन्यू. आणि चला आता मी अर्णव कुणाची जी रेग्युलर वापरतात ना कपडे ती पहिल्यांदा पॅक करून घेते. त्याच्यानंतर नवीन काही कपडे आहेत ना ती पण पॅक करायचे आहेत. तर आता इथं बघत होतो कोणती घ्यायची कोणती नको. कारण ह्यावेळेस आम्ही जास्त दिवस जात नाही, 15 किंवा 20च दिवस गावी चाललो आहे. कारण अर्णव कुणाला जास्त सुट्टी नाही. परत कसं मुलांचं स्कूलला सुट्टी घेतली आणि मग ते अभ्यास वगैरे व्यवस्थित होत नाही. त्यामुळे जास्त काही सुट्टी घेणार नाही. आल्यानंतर खूप त्रास होतो, परत त्यांचा सिलेबस पुढं जातो. आपण गावी गेल्यानंतर मुलांच्या शिक्षणाचं खूप हाल होते. एक आठवडा शाळा मिस झाली तर काय वाटत नाही, जास्त दिवस मिस करणार नाही. लवकरच आम्ही पाठीमागं येऊ. तर चला आता इथं जी मला कपडे घ्यायचे आहेत ते मी पटापट घेते. आणि फौजी आहे घरी, फौजी मग थोडंसं हेल्प करतील पॅक करायला. कारण कसं फौजी व्यवस्थित बॅगा पॅक करतात, जागा सगळी अरेंज करतायत. माझं काम आहे कोणती कपडे घ्यायचे आहेत ती सगळी व्यवस्थित घडी करून द्यायची. तर चला करा ब्लॉग कंटिन्यू, बघूया माझं रुटीन काय काय आहे. आणि चला आता अर्णव कुणालची जी काही न्यायची आहेत ना कपडे ती तेवढी ठेवून घेते. बाकी अजून माझी पण घ्यायच्या थोड्या साड्या वगैरे. आता इथं ज्या मी साड्या यूज केल्या त्या गावाकडे ठेवून येणार, त्याच्यानंतर दुसऱ्या साड्या घेऊन येणार. त्यामुळे त्या पण घेऊन जायचं आहे. त्यावेळी जास्त दिवस जाणार नाही त्यामुळे जास्त कपडे पण नेत नाही. गावाकडे पण आहे थोडीफार मुलांचे कपडे. आणि दिवाळीला आम्ही परत इथंच येणार आहे, फक्त दसरा करायला चाललोय. अर्णव कुणालची कपडे झाल्यात, आता इथं माझी कपडे आणि फौजींची राहिल्यात अजून. तर चला. आणि चला आता अर्णव कुणालचे थोडीफार कपडे मी पॅक केल्यात. आणि कसं जोपर्यंत आपण वस्तू ज्या लागणाऱ्या ठेवत नाही ना तोपर्यंत लवकर लक्षात येत नाही अजून काय राहिलं का. तर चला आता मी माझी कपडे पॅक करतो, जे मला गावाकडे साड्या वगैरे ठेवायच्या आहेत ना त्या सगळ्या. कुणाला आहे घरी, कुणाला तर थोडं शूट घेईल. फौजींना परत काहीतरी काम आलं त्यामुळे फौजी गेले आहेत बाहेर. तर चला मीच करते काय जमल ते पॅकिंग. कारण टेन्शन जास्त येतं आहे मलाच. फौजी म्हणतात होऊन जाईल सगळी कामं, एवढं काय नाही आरामात होईल. पण उद्या पण मला भरपूर काम आहेत. उद्या फ्रीज वगैरे साफ करायच्या, उद्या संध्याकाळी निघायचं. तर दिवसभरामध्ये भरपूर घरातली कामं असतात. फ्रीज क्लिनिंग करा म्हणा, बाकीचे जे पाण्याची भांडी आहेत ते सगळी रिकामी करून छान सुकवायला लागतात. कारण आता बाहेर आपण 15 दिवस जरी घरातून बाहेर गेलो तर ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित क्लीन करून ठेवाव्या लागतात. प्रत्येक वेळेस सुट्टीवर जाताना हे सगळी काळजी घ्यावी लागते. मेन म्हणजे फ्रीज वगैरे चांगला क्लीन करून ठेवावं लागतं. परत आपली पाण्याची भांडी वगैरे आहेत ती, अर्णव कुणालचे स्कूलचे टिफिन वगैरे छान सुकवून त्यांना व्यवस्थित पॅक करून ठेवायचं. त्यांच्या स्कूल बॅगा वगैरे धुवायच्या, त्यांचे स्कूलचे कपडे वगैरे धुवून जायचं. कसं आल्यानंतर पण जास्त गडबड व्हायला नको. आणि आम्ही येणार आहे तेव्हा लगेच त्यांचं स्कूल ओपन होणार आहे त्यामुळं
मी जाताना सगळे स्कूलचे कपडे बॅगा वगैरे सगळं धुवून व्यवस्थित ठेवून जाते. आल्यानंतर माझी पण जास्त धावपळ होणार नाही. आता अजून स्कूल आहे त्यांचं. उद्या आम्ही जाणार 24 तारखेला, तर 24 तारखेला पण त्यांचं दिवसभर स्कूल आहे. ते दोघं कुणाला येईल 1 वाजता, अर्णव येईल 3-4 वाजता. आल्यानंतर जी त्यांची स्कूलची कपडे आहेत ती छान धुईन मी. तर चला आता मी पहिल्यांदा साड्या बघते कोणत्या न्यायच्या आहेत गावाकडं. तर करा ब्लॉग कंटिन्यू. चला आता ह्या सगळ्या मला साड्या गावाकडेच न्यायचे. काही यातल्या छान आहेत. आता ही गडवाल साडी आहे ना, ती पण मी गावी घेऊन जातोय. कारण गावाकडे पण आता दसरा आहे आणि काही ना काहीतरी कार्यक्रम असतात. माझ्या माहेरची यात्रा पण आहे, तर तिकडे यूज होतील साड्या. तर ह्यातल्या साड्या मी घेऊन जाणार आहे गावाकडं. थोड्या तिथं वापरून तिथंच ठेवून येईन आणि त्याच्यानंतर ज्या दुसऱ्या तिथं आहेत ना त्या इकडे घेऊन येईन. कारण इथं महिन्याला वेलफेअर असतं आपल्या आर्मीमध्ये, तर इथं पण वेगवेगळ्या साड्या नेसून जायचं मन होतं. आणि ह्या सगळ्या साड्या माझ्या 1-2दा नेसून झाल्यात इथं. तर चला आता त्यातल्या मी ज्या नको आहेत त्या सगळ्या साड्या बॅगमध्ये पॅक करते. ड्रेस पण जास्त काही घेऊन जाणार नाही, कारण गावाकडे जास्त मी ड्रेस घालतच नाही. जाण्यासाठी येण्यासाठी असे 2च ड्रेस घेऊन जाईन ट्रेनमध्ये यूज करण्यासाठी. बाकी तिथं साड्या आहेतच, बाकी ड्रेस पण आहेत गावाकडं. तर अशी ना पॅकिंग करावी लागते फौजी पत्नीला. प्रत्येक फौजी पत्नी गावी जाताना खूप एक्साइटिंग असत्या. पॅकिंग वगैरे सुरू झाली की असं वाटतं की चला आता म्हणजे टाइम जवळ आले आपल्या गावाला जायचं. कारण 6-6 महिन्यातून आम्ही गावी जातो, तर खूप एक्साइटिंग असते गावाकडे जाण्याची. मुलं वगैरे खूप खुश आहेत. कुणाच्या आता एक्झाम चालू आहे, अर्णवची एक्झाम झाल्या, त्यामुळे मुलं वगैरे पण खूप खुश आहेत. आणि 6 महिने आम्ही वाट बघत बसतो की तो दिवस कधी येईल आम्हाला गावाकडे जाण्यासाठी. आता आम्ही गावी गेल्यानंतर परत डिसेंबरला किंवा जानेवारीमध्ये जाणार. तर चला खूप छान वाटतंय गावाकडे चाललंय त्यामुळं. आणि मेन म्हणजे माझ्या माहेरी ना एक कार्यक्रम आहे खूप छान, तर त्यासाठी स्पेशली आम्ही गावी चाललोय. तर तुम्ही असे व्हिडिओ बघत राहा, तुम्हाला नक्की कळेल कोणता कार्यक्रम आहे. तर चला करा ब्लॉग कंटिन्यू. आता मी या सगळ्या साड्या व्यवस्थित फोल्ड करते आणि नंतर बोलते. आणि इथं ना मी भरपूर साड्या वगैरे आणल्या आहेत पॅक करायला. काही माझे 1-2 ड्रेस पण घेतलेत ट्रेनमध्ये जाता येता वापरण्यासाठी. आणि आपला कॅमेरामॅन कृणाल झोपला आहे, त्यामुळं व्हिडिओ मी घेतला नाही मगाचपासून. आता सगळं इथं मी इकट्ठं ठेवलं आहे. चला आता मी हे पॅक करून घेते. आता माझे पण जी पॅकिंग आहे ना ती झालीच आहे. थोडेफार अजून बघते काय लागेल ते घेईन. थोड्याच वेळात अर्णव येईल. अर्णव थोडासा व्हिडिओ घेईल माझा. आणि असंच होते ना, असंच होते. व्हिडिओ घ्यायचा म्हटलं तर व्हिडिओ घ्यायला अर्णव कुणाला घरी नसतात, ते दोघं पण स्कूलला गेलेले असतात, त्यामुळे माझा व्हिडिओ घ्यायला होत नाही. चला आता मी मागासपासून ना सगळी कपडे इथं एकत्र आणून ठेवले आहेत. अर्णव येईल आता, अर्णवचं पण टाईम झालं आहे, तर तो आल्यानंतर थोडासा व्हिडिओ घेईल माझा. तोपर्यंत मी बाकीचे आणखी काही कपडे आहेत ते इथं एकत्र आणून ठेवते. तर चला चला आता थोडीफार माझी पॅकिंग झाल्या. अर्णव पण आला आपला स्कूलमधून, त्याला मी जेवायला दिले. आता भांडी रिकामी झाल्यात, सगळी भांडी वगैरे क्लीन करून घेतो. आता 4:30 वाजले. बघता बघता टाईम पण निघून जाते. कारण जी नको आहेत ना कपडे ते पण सगळी व्यवस्थित फोल्ड करून ठेवली. आल्यानंतर जास्त मग त्रास होणार नाही. नंतर कपडे सगळीकडे विस्कटलेली असली की परत गावावरून आलं ना कंटाळा आलेला असतो. त्याच्यात 2 दिवस ट्रेनचा प्रवास आणि आल्यालाही सगळी कपड्यांचा पसारा. तर म्हटलं आताच व्यवस्थित फोल्ड करावी. कुणाला तर आपला झोपलाय, अर्णवला जेवायला दिलंय. फौजी पण आल्यात, फौजी पण आराम करतायत. आता फौजींचे सुट्टीचे दिवस सुरू झाले, तर फौजी आता मस्त आराम करतायत. बोलतात मला डिस्टर्ब करू नका, माझे आता सुट्टीचे दिवस आहेत. म्हटलं चला काही हरकत नाही, तुम्ही आराम करा, मी माझी कामं आहेत ती करून घेते. चला तर आता थोडीशी भांडी आहे ती पहिली कपाटाला लावून घेतो आणि जी काही क्लीन करायची आहे ती मी पटपट सगळी क्लीन करून घेतो. तर करा ब्लॉग कंटिन्यू. आणि आता मी भांडी वगैरे जी सकाळी क्लीन केली होती ना ती कपाटाला लावून घेतो. अर्णव जेवण करतोय, फौजी झोपल्यात. आणि फौजी असे म्हणतात की जेव्हा मला सुट्टी लागली ना तर मला असं वाटतं की मी माझ्या माहेरी आलो आहे. कारण आपण लेडीज कसं सासरी थोडा कंटाळा आला कामाचा की माहेरी जातो, आराम करतो, तसं फौजींना कंटिन्यू काम असतं. कधी 6 महिन्यातनं एकदा त्यांनी महिनाभर सुट्टी घेतात, आराम करतात, तर त्यांना असं छान फील होतं. जसं म्हणतात तुम्हाला माहेरी गेल्यावर छान वाटतं ना, तसंच आम्हाला सुट्टी घेतल्यानंतर छान वाटतं. असं वाटतं आम्ही माहेरी गेलो आहे आराम करायला. तर म्हटलं चला मी तुमचं माहेर पण सगळं पुरवते, तुम्हाला काय हवं नको ते बनवते, खायला घालते, तुम्ही मस्त आराम करा. आता फौजी म्हटले तुझी भांडी वगैरे झाली की मला चहा वगैरे बनव. तर म्हटलं चला चालेल, काही हरकत नाही. आणि त्यांचं पण कंटिन्यू काम असतं. असंच महिनाभर सुट्टी मिळाल त्यांना पण वाटतं की आराम करावा. गावाकडे गेल्यानंतर भरपूर फिरतात इकडं तिकडं,
खूप एन्जॉयमध्ये जातात त्यांचा तो महिना. कारण परत आलं की तेच त्यांचं रुटीन काम वगैरे चालू राहतं. आपलं कसं असतं, थोडाफार कंटाळा आला तरी आपण म्हणतो चला राहून दे, नंतर करता येईल. पण भाऊजींचं तसं नाही, जसं काम आहे तसं केलंच पाहिजे. कंटाळा येऊन पण काही चालत नाही, काम आहे तर त्यांचं ते केलंच पाहिजे. तर बघा इथं माझी भांडी वगैरे सगळी क्लीन झाली. अर्णव कुणालचे स्कूलचे डबे, पाण्याचे बॉटल्स, आम्ही जेवण केलं तर त्या भांडी वगैरे, बाकीच्या दुपारच्या जेवणाची भांडी सगळं आता क्लीन झाले. आणि चला आता ना 5:45 वाजल्यात. फौजींची पण झोप झाल्या. मला आता चहा बनवायचा आहे, अर्णव कुणाला दूध द्यायचं आहे. आणि इथं 5:45 वाजत तर किती अंधार पडलाय तुम्हाला मी दाखवते बॅक कॅमेरानं. चला तर मग. आणि घड्याळामध्ये बघा आत्ता 5:45 झाल्यात. आणि बाहेर बघा किती अंधार पडलाय. 5:30 वाजता तिथं ना हलका हलका अंधार पडायला सुरू होतंय. आणि आता 5:45 झाले, भरपूर असा अंधार पडलाय. आणि त्या दिवशी ना व्हिडिओ घ्यायला जमला नाही. हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे. सकाळची वेळ आहे. कुणाल आपला स्कूलला गेला, अर्णवला स्कूलला सुट्टी होती. तर आज आम्हाला संध्याकाळी निघायचं होतं हावडा स्टेशनला. तिथून 25 तारखेला आपली सकाळी ट्रेन होती. तर आदल्या रात्री आम्ही निघणार होतो. तर आता जायचं आहे. तर कामं तर सुरू झाली, नाश्ता वगैरे झाला, थोडंफार किचनचं आवरलं. आणि आता इथं मी फ्रीज वगैरे क्लीन करून घेतला. बाकी एक्स्ट्राची भांडी होती ना ती पण सगळी क्लीन केली, बाहेर सगळं उन्हामध्ये सुकवलं. आणि आता व्हिडिओ घेत आहे कारण सकाळपासून मी कामामध्ये बिझी होती. फौजी आणि अर्णव कॅन्टीनला गेले, बाकी काही मिठाई वगैरे आणायला बाहेर गेले होते, त्यामुळे व्हिडिओ घ्यायला पण कोण नव्हतं. तर चला आता मी इथं साफसफाई करत आहे फ्रीजची. त्याच्यानंतरचं पण दिवसभराचं भरपूर असं रुटीन मी घेतलं आहे, शूट केलं आहे. पण ह्या व्हिडिओमध्ये ॲड केलं तर भरपूर मोठा व्हिडिओ होईल, त्यामुळे हा व्हिडिओ मी इथंच संपवते. माझा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये. व्हिडिओ आवडला तर छोट्यानी खूप सगळं प्रेम करा, मोठ्यानी खूप सगळा आशीर्वाद द्या. भेटूया अशाच उद्याच्या नवीन छान छान ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि आता आम्ही लवकरच महाराष्ट्रामध्ये येणार आहे. माझे सासरचे माहेरचे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील, त्यामुळे तुम्ही नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि माझे व्हिडिओ कसे वाटतात ते पण कमेंटमध्ये सांगा. तर चला बाय बाय.